कामगारांच्या सर्व कायदेशीर सुविधा मिळणार। उपदानाची रक्कम कंत्राटी कामगारांना 8 दिवसात मिळणार। किमान वेतन भत्ते भर पगारी रजेचे वेतन, बोगस आणि उपदानाची रक्कम आदी कायदेशीर सोयी सुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू। कंत्राटी कामगारांना वेतन भत्ते देताना प्रत्येक विभागात एक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून वेतन व सुविधा अदा करताना ठेकेदाराने कसूर केला तर संबंधित अधिकारी यांनी अहवाल सादर करावा आणि तसे न झाल्यास त्या अधिकारीला जबाबदार धरण्यात यावे। या युनियनची मागणी आयुक्त श्री सौरवराव यांनी मान्य केली आहे। तसेच सर्व विभागातील ठेकेदारांना नोटीस काढून कामगारांना दिले जाणारे वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन, गणवेश, रेनकोट, गमबूट आणि ओळखपत्र, पगाराची पावती आदी दिले की नाही याची माहिती मागवण्यात येईल। शिक्षण विभागाचे 8 सफाई कामगारांना उपदानाची रक्कम आठवड्याभरात अदा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले। नवीन जेटिंग गाड्यांवर 18 कामगारांना काम देणे बाबत सहानुभूतीने विचार करू असे आयुक्त श्री सौरवराव यांनी सांगितले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील सीवर डेथ प्रकरणी मृतकाचे वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले। कामगारांच्या मागण्याबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये, कायद्याने लागू सुविधा पुरवणे बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले। बैठकीत महापालिका आयुक्त श्री सौरवराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे, लेखा व वित्त अधिकारी श्री दिलीप सूर्यवंशी, उप आयुक्त मुख्यालय श्री जीजी गोदेपुरे, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री सचिन पवार आणि युनियनतर्फे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, सचिव अजय भोसले आणि कामगार प्रतिनिधी युनियनतर्फे शिक्षण विभाग, सफाई कर्मचारी सुनील देवेकर, विनायक आमरे, अर्चना पवार, संतोष देशमुख, रस्ते सफाई कर्मचारी भास्कर शिगवण, पाणी पुरवठा विभागाचे गणेश चव्हाण, भूषण शिंगे, जेटिंग गाडीचे कर्मचारी सूरज वाल्मिकी हे सदस्य उपस्थित होते। कंत्राटी कामगारांना कायम कामगारांसारखे वेतन भत्ते अदा करा, शिक्षण विभागाचे सफाई कामगारांना हिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत काम द्या, जादा कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या। आम्ही विचार करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर जे ड्रेनेजमध्ये जे कामगार काम करतात त्यांना जास्त कोई सोयीसुविधा दिलेली नाही आहे, त्याच्याबद्दल त्यांनी ताबडतोब आदेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा जो मुद्दा आहे, कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आम्ही आयुक्तांकडे धरला आणि त्यांनी आदेश दिलेले की त्या कायद्याच्या प्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण महापालिकेने पाळल्या गेल्या पाहिजे आणि जे सीवर डेथमध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीत जे मरण पावले होते त्या सर्व कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने महापालिका पुढे प्रयत्न करणार आहे। असे अनेक प्रश्नांवर चांगली चर्चा झाली आहे। आयुक्तांनी त्याच्यावर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही धन्यवाद देतो त्यांना। आणि कामगारांचे प्रश्न हे सातत्याने लावून धरण्याचा जो श्रमिक जनता संघाचा जो भाग आहे त्याला कामगारांनी पण साथ दिली आहे, त्याबद्दल कामगारांनाही धन्यवाद देतो आणि आजची सगळं चांगली झाली।